जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे चतुर तीर्थराम. तर ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा छोटीशी आहे आणि खूप छान आहे. तर मग सुरू करूया. कोण्या एका गावात एक राजा राज्य करीत होता. राजा बुद्धिहीन होता आणि राज्यातील प्रजेसाठी नेहमी मूर्खपणाच्या घोषणा करत होता. या कारणाने राज्याचे नागरिक आणि दरबारी त्याच्यावर नाखुश, दुःखी व नाराज असायचे. एवढेच नव्हे तर तो राजा लहान लहान चुकांसाठी सुद्धा भारी दंड करायचा. कर न देणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा. सगळेच त्याच्या मूर्खपणाच्या निर्णयाने त्रासले होते. एकदा राजाने त्याच्या मंत्र्याला हुकूम केला, जर माझ्या राज्यात कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला वेडा म्हटले तर त्याला काळ्या गुहेत बंद करण्यात येईल. मी ऐकलं आहे की लोक बोलता बोलता कोणालाही वेडा म्हणतात. ही पण एक चूक आहे. वेडे काय माणूस नसतात. त्या दिवसापासून कोणतीही व्यक्ती चुकून सुद्धा आपल्या तोंडात वेडा हा शब्द येऊ देत नव्हता. त्याच राज्यात चतुर तीर्थराम राहत होता. तो नेहमी विचार करायचा की या राजापासून प्रजेला मुक्ती कशी मिळवून द्यायची. एकदा काळ्या गुहेचे नाव ऐकून त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. त्याने आपल्या एका मित्राला सोबतीला घेतले आणि बाजाराच्या दिशेने गेला. जिथे खूप गोंगाट असतो तिथे राजाचे हेर आणि शिपाई सुद्धा खूप असतात. तिथे जाऊन तीर्थरामने आपल्या मित्रांशी कारण नसताना भांडायला सुरुवात केली. तीर्थराम मित्राला तू वेडा आहेस असे अपशब्द बोलला. बस नंतर काय झाले, तिथेच फिरत असलेल्या राजाच्या एका गुप्तहेराने त्याला पकडले. पंडिताने आपला गुन्हा विचारता गुप्तहेर म्हणाला, तुम्ही आपल्या मित्राला वेडा म्हणालात काय? तुम्हाला राजाच्या हुकुमाबद्दल माहिती नाही? या राज्यात कोणालाही वेडा म्हणणे अपराध आहे. हे ऐकून पंडित हसत म्हणाला, ही तर एका वेड्या राजाची फक्त घोषणा आहे. त्याला काय माहिती की कितीतरी आया आपल्या मुलांना प्रेमाने वेडा म्हणतात. उद्या तुमचा राजा आणखी कोणत्या तरी नवीन शब्दावर प्रतिबंध लावणार. चला, मी राजाकडे जायला तयार आहे. आज त्याला धडा शिकवून घेऊ. अरे मित्रा तीर्थ, काय करायला चाललास? त्याचा मित्र घाबरून म्हणाला, जाणून बुजून काळ्या गुहेत का बरं जायचं ठरवलंस? या शिपायाला लाच देऊन गोष्ट इथेच मिटवून टाकू. मित्रा, मी तर आज या मूर्ख राजाची गोष्ट आटोपून टाकायच्या विचारात आहे. याच्या असण्याने ना जनता सुखी राहणार आहे आणि आपल्या राज्याचे भले होणार आहे. तू फक्त तमाशा बघत राहा. गुप्तहेर तीर्थरामला पकडून राजाजवळ घेऊन गेला. गुप्तहेराने राजाला सगळ्या गोष्टी ऐकवल्या आणि ते ऐकताच राजा भडकला. शिपायाला आदेश केला, यार तीर्थरामला याच वेळी घेऊन जा आणि काळ्या गुहेत बंद कर. हा हा, खुशीने बंद करा. तीर्थराम खुश होऊन म्हणाला, मला तर वाटतेच मी इथे राहावं. तीर्थरामचे बोलणे ऐकून राजाला कुतूहल वाटले. त्याने आश्चर्याने विचारले, तुला काळ्या गुहेत बंद करण्याच्या कल्पनेने भीती वाटत नाही का? तू काळ्या गुहेत का बरं जाण्यास इच्छित आहे? अहो महाराज, गोष्टच काही अशी आहे. तीर्थराम गोलगोल उत्तर देत म्हणाला, मी सगळ्यांसमोर सांगू शकत नाही, तर या काळ्या गुहेत जाणाऱ्यांची रांग तयार होईल. सरळ सरळ सांग, तू काळ्या गुहेत जाण्यास का इच्छुक आहेस? यावेळेस राजाने ठामपणाने त्याला विचारले. त्याने राजाच्या कानात सांगितले, महाराज, काळ्या गुहेत एक हिऱ्याची खाण आहे. दुसऱ्या बाजूने छोटा रस्ता सुद्धा आहे. मी खूप हिरे काढून त्या रस्त्याने बाहेर निघून येणार आहे. हिऱ्याच्या खाणीचे नाव ऐकून राजाचे डोळे चमकायला लागले. तत्काळ राजा म्हणाला, मी राजा आहे. हिऱ्याच्या खाणीत जाऊन हिरे मी आणणार. माझ्याजवळ खूप हिरे असणार. मी जगातला सर्वात धनवान राजा म्हणून ओळखल्या जाईल. सगळे लोक अचंबित झाले. ते विचार करू लागले की पंडितजीने राजाला कोणता सल्ला दिला की ते स्वतः काळ्या गुहेत जाण्यास तयार झाले. मंत्र्याने समजावले, महाराज, हे तुम्ही काय बोलत आहात? काय तुम्हाला माहिती नाही की काळी गुहा मृत्यूची गुहा आहे? राजा मूर्ख तर होताच. त्याने पटकन मंत्र्याला खडसावले, तुम्हाला काहीही माहीत नाही. तुम्ही गप्प राहा आणि जसं पंडित तीर्थराम बोलतील तसेच करा. जोपर्यंत मी परत येणार नाही तोपर्यंत सर्व कारभार पंडित तीर्थरामच सांभाळतील. हा आदेश देऊन राजा काळ्या गुहेच्या दिशेने गेला. पंडित सुद्धा त्याच्या मागे मागे चालू लागला. जसा राजा काळ्या गुहेत गेला, पंडिताने एक मोठा दगड उचलला आणि गुहेचे तोंड बंद करून टाकले. राजा कायमचा गुहेत बंद झाला. संपूर्ण प्रजा पंडितजीच्या चतुराईने प्रभावित झाली. सगळ्यांनी मूर्ख राजापासून सुटका केल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर त्यांनी एकमतानेच पंडित तीर्थरामलाच त्या राज्याचा राजा घोषित केला. कारण मूर्ख राजाचा